आज मी तुम्हाला झटपट अशी भाजलेल्या टोमॅटोची भाजी बनवून दाखवणार आहे। तुम्ही याला चटणी पण म्हणू शकता। त्यासाठी बघा अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत, त्यांना पहिला चिरा पाडून घेतले, ते सगळ्या साईडून बघा अशा पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत। त्याच्याबरोबर ह्या 2 मिरच्या पण मी भाजून घेतलेल्या, त्या कमी तिखटवाल्या असते, ते पोपटी कलरच्या। आता ह्या काय करणार आहे, जेवढं निघल तेवढी ह्याची साल काढून घ्यायची। कढईमध्ये बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे, छोटा 1 चमचा मोहरी घेतलेला आहे। मोहरी चांगली तडतडली की 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचा कढीपत्ता, त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा मी असा बारीक कापून घेतलेला आहे। आता त्याला काय करणार आहे, मीडियम गॅसवर कांदा पहिला आपण भाजून घेऊया। त्यात टाकणार आहे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत आणि ह्याला काय करायचं, पहिले 1 मिनिटभर चांगलं भाजून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। त्यात टाकणारे गरम मसाला पावडर 1 चमचा हलवून घेऊया आणि त्यात टाकणारे बघा हे टोमॅटो मी चॉपरला बारीक केले। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे कोथिंबीर, हलवून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकायचे 1 वाटी शेंगदाणे, आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी गूळ, आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। गॅस एकदम आता मी बारीक करणार आहे आणि त्याच्यावर ठेवणार आहे 2 ते 3 मिनिटासाठी झाकण। बारीक गॅसवर बघा मी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवलं होतं, झाकण काढून घेऊया। आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही, एकदा हलवून घेऊया। तर त्याला 1 मिनिटभर मी ना असंच बारीक गॅसवर ठेवते। अशा पद्धतीत का नाही भाजलेल्या टोमॅटोची तुम्ही एकदा जरूर भाजी करून बघा।